आमच्यात पाहुणे आले ते इथं आज. दरवेळेस दुकानावरनं देतो, पण आज दुकानात सामानच नव्हतं. तर काय म्हणताय, कसं वाटतं? छान, एकदम मस्त. पहिल्यांदाच आलो भेटायला, पण एकदम छान. आणि किती दिवसापासून मसाला वापरताय आपला? 2 वर्ष होऊन गेले. ह्या आहेत डोरलेवाडीच्या आणि ह्या आहेत पुण्याच्या. बहिणी इथं सख्या. आणि काल ताईंनी सांगितलं होतं मला अख्खा 1.5 किलो मसाला आणते ती, पण हे गेलं सातारला, त्याच्यामुळं घरी यावं लागलं ना. असं त्या निमित्ताने आम्हाला घर बघायला मिळालं तुमचं. कसं वाटतं सगळे मसाले, सगळं सामान, सगळं क्वालिटीचं सामान आहे तुमचं. लाडू, सगळे लाडू वगैरे सगळे छान आहेत. थँक्यू. एकदम छान, खूप आवडल्या. येतो ना. आणि फक्त मसाला न्यायला आलते तर काय काय घेऊन चालले दाखवते तुम्हाला. हे का सांडगं चालवले ते 1 किलो, गरम मसाला चालवले दोघींनी पाव, आत पाव. ही आहे लसणाची चटणी, ती दुसरी आहे काश्मीरी मिरची, आणि ही आहे मसाला. आले बसल्या घडीभर. लाडू कसं इथं? लाडू सगळे छान आहे, खूपच छान क्वालिटीचे, सगळे मला क्वालिटी. आल्या घडीवर, थांबल्या, बसलो, चहा वगैरे झाला. नाही तर ते म्हणता नाका मैत्रिणींना चहा केला का नाही, तो केलं तर चहा. पण भाऊ पण आले तिथं, ती भाऊ बाहेर येतं. आणि ह्यांना काय झालं, ही गेलं तर सातारला. आणि मग ताईंनी मला सांग, तुम्ही उद्या सकाळी लवकर जायच्यात ना. तरी मी त्यांना म्हणत होतं 7 वाजेपर्यंत पोच करीन, पण कधी कधी होतं उशीर. नाही वाटलं परत मग थांबावं लागलं असतं ना. आणि बरं वाटलं आलं तर इथं. तुम्ही माझ्याकडून सगळेजण मसाले, ही कंपनी जी सगळी जी चालली ती फक्त तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, कारण का तुम्ही पहिल्या दिवसापासून मसाले घेताय माझ्याकडून. छान असतं, मस्तच असतं, म्हणून तर घेतो ना. खूपच छान आहे. थँक्यू. बरे. हे असं पॅक करायची पण काही गरज नाही, असं गाडी ठेवलं तरी चालतंय. मसाला आणि बघाय साड्या बिड्या म्हणलं. आता आमच्या पारवडीला कोणाला घ्यायच्या असल्या बायकांना तर सांगा मी. हाय माझी भाची ती गुजबायला जाऊ आपण, त्यांना सोबत घेऊन ये. चांगले आहेत का साड्या? मस्त साड्या आहेत त्या, छान आहेत त्या. ती माझ्या भावाची मुलगी आहे. आत्या आल्यात मैत्रिणींना. आणि ही इथं दाजी, इथं माझं दाजी, वहिनी, आत्या, 3 जण आल्यात इथं. हिरा वहिनीच्या लग्नाला जायचं असेल की पोरीच्या? हिरा वहिनीच्या पोरीचं लग्न आहे की रविवारी. जायचं की हिराबाईच्या पुढच्या लग्नाला जायचं ना. पत्रिका पाठवली, लावायचं लेकाला, सुनाला, पोपोला, सोन्याला. आपण काय जातोच की सर. माझा का 9657 48 0033. 5:30ला फक्त आणि फक्त 10 मिनिटं टाईम आहे मैत्रिणींनो. आणि इथं आज दिवसभरात काय केलं? आज दिवसभर मिरची नव्हती आम्हाला, नीट करायसुद्धा मिरची नाही मैत्रिणींनो. तर इकडं आज दिवसभर सांडगच केलेत नानींनी ताईंनी. आणि मग म्हणताना का तू काय केलं? तर मी काय नाही केलं, मी हे काही पत्तं लिहित बसली. हे एवढं इथं सगळं. आणि आता हे सगळं चिटकवायचं आहे, सगळं आहे ह्यातमध्ये. आता माझ्या सगळ्या ताईसाहेबांनी जेवढ्यांचं गाऊन होतं ना, तेवढ्या सगळ्यांचं गाऊन आलेत. हो का, गाऊन दाखवाय. आपण कुठली गोष्ट करायला लागलो ना तर ती इकते. रात्री मागवलेल्या सगळ्या साड्या गेल्या. आणि ज्या तक्षशिला पैठणी ह्या होत्या ना, सगळ्या गेल्या मैत्रिणींना, सगळ्या एक सुद्धा नाही राहिली. हे असं असतं. काय होतं माहिती आहे तुम्हाला, खरं सांगू का, मी जी विकन ना ती विकतं ग सगळं, फक्त ना ह्याला लई ताण होतो. मग ती काम करत करत जायचं, परत फोटो काढायचा, लक्ष द्यायचं, असं होतंय मला जरा लई ताण होतं. आता ही सगळं पॅकिंग करणार आहे, सगळं अख्खं पॅकिंग करायचं आहे ना, अख्खं पॅकिंग करून टाकायचं आहे. मग विचार करा तुम्ही किती लोड असेल डोक्याला माझ्या. आणि काय जण म्हणतात तुझं काय बंद पडलं का काय गं? माझं कशाला बंद पडत येतं? तुम्ही कशाला माझ्या वाईट चित्ताय माझं बघ. काय जण आहेत की काय जण म्हणतात साड्या एकायची चालू केली, मसाल्याचं काय बंद पडलं का? मसाल्याचं नाही बंद पडलं, मुदाम साड्या एकाय चालू केल्यात मी. कंड भारी उड्या भारी. मला एक कंड आहे मैत्रिणींना, तेवढ्याने माझं वागत नाही म्हणून मी साड्या एकाय चालू केलं. होय पल्या,
काय तुमचं सांगावं आता. कोणाला कोण कोण काय काय म्हणतंय, कोणाला कसं कसं होतंय बघायसाठी गेलं चालू. असं असतं. आमच्यांना जमाना ना काय करायचं, आमच्यांना सवडी नाहीत ना मोबाईलमधनं, त्यामुळे मी चालू केले. हां, उनको इशारा काफी आहे समजने वाले को. तिला म्हणलं होतं तू गावांचं कर, कडनं बाहेरून उड्या मारे, करी ना ती. हो, तुम्हाला काय बाय आली करू, माझं कंपनीतनं आले आता. तो का झोपली का नाही मग आज? दिसले काय पसरली होती काय? झोपली होती? कंपनीत किती वाजता आली? 2:30 वाजता आली. चला, आज पाहुणं रावळं लय होतं दिवस. आकाचं डोकं इतकं जाम होतंय, हँग होतंय, पण बिचारे आपली करती त्यात मला पण बडबड. होय, काय ग खरं नाही ह्या आकाला कुणी नाव ठेवू नका सांगते तुम्हाला, नाहीतर बघा नाही ठेवून ती मरू दे. तिथं आपल्या स्वतःच्या कष्टाने उभा राहते, स्वतः विकते. तसं असतो का तवा? कोणाचं बी काय बी ऐकते मी, कोणाची वावर कोणाचं काय. जे जी म्हणतात का नाही वावर ऐकते, ती टकोऱ्याची केस बी देत नसते कुणाला. ती सुद्धा केसावर फुग घेत असते उडवत असते. आता काय सांगावं, कुणी कुणाच्या बांधाची माती द्यायना एकीमेकीला. कपट्या अवलादी असते त्या काय काय कुठं त्या अवलादींच्या नादी लागता. ती विकायचं. मैत्रिणींना जेवढ्या ताईसाहेबांनी ऑर्डरी टाकल्या होत्या त्यांच्या सगळ्यांचं गाऊन आलेलं इथं. हां, टाकायचं आहे ग तुला, उद्या मागावं. कसं शक्य आहे गाड्या? शक्य आहे ग, नको ग. एक तर मगाशी एका ताईंनी काय म्हणते कशाला वळत आहे तुम्ही? अगं तसं नाही झालं, पैसे घेतलेत ग. नाही तुला तर मी मागून देते की दोन चार. व्हिडिओ मध्ये टाकायचं नाही अजिबात सुद्धा सांगते. परत व्हिडिओ. अगं ह्यो गाऊन घेतलेला आहे मी. परत व्हिडिओ काढ. बरं परत काढ, विकलेला आहे तो. आणि बघू का नको, नाही तर मग राग आनंद बारामतीतून बसत असेल. आता तुला 2 दिलं की नाही मला तुम्ही कुठे ऍडव्हर्टाईज तुला 2-4 दिवसांनी मागून दिलं म्हणजे बस ना. जे ऍडव्हर्टाईज तुम्ही कुठे दाखवली? अगं तसं नाही झालं, तुला ह्याच्यापेक्षा भारी दिला म्हणजे बस ना. त्याचं पैसे मला तर लय आवडले. अगं त्याचं पैसे आलेत बाळा, शक्यच नाही आलेत. गावून जाऊ शकत नाही सर. अगं ज्यांच्याकडून गाऊन घेतली ना ती फोटो पण पाठवतात ना. 18 गाऊनचं पेमेंट घेतलंय बापू. नाही घेतला, तुझ्या शपथ घेतलंय. अजून 6 कमी आहेत. अजून 6 उलट गाऊन कमी आलेत बाई. तुला आता मी लबाड कशा आता हो का, हिला खोटंच वाटतंय मैत्रिणींना. आता मी गाऊन दाखवते त्याचा फोटो. ड्रेसच्या बाहेर खायचं मनीषा हा व्हिडिओ टाकू नका तुम्ही, परत दुसरा व्हिडिओ काढा. तुम्ही रागा बोलून दे, नाही येत कोण तर हे गाऊन आलेले आहेत हो का. आता ह्यातलं मैत्रिणींनो तुम्ही मला फोटो टाका हो का. ही हाय तुम्हाला मी ना मागवून देईन हो की. लाल यातला हाय ही मला असं स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला कुठलं पाहिजे त्यातलं. आपण त्यांना स्क्रीनशॉट टाकायसाठी पुढे थांबव ना व्हिडिओ. पळा बस तिथं शानपणा करते हो का. ह्यातला या काढायचं म्हणजे ते गाऊन बी पाहिजे तो. गाव तर त्यांना त्या काय येड्या नाहीत बाया. तुम्हीच घेणार आहे लाल. नाही ग, त्याचं 2 जणी पैसे पाठवले तर एकच आलाय हो का मैत्रिणींनो. हे असं आहे, फोटो तर असा दिसतो. मैत्रिणींनो बघा, जावाला सुद्धा द्या नाही, काय उपयोग नाही. तुला द्यायच्यात ग, तुलाच आणल्यात, मी घातल्यात का त्यासाठी. बघा मैत्रिणींनो, हे असे फोटो टाका मला मैत्रिणींनो. पण सगळ्याची डिझाईन हो का अशी असणार आहे, म्हणजे ह्याची डिझाईन आहे ना ह्याची तशातनं हो का. हा एक कलर आहे, पहिला कुठं गेला ग दुसरा कलर. माझ्याजवळ हा एक आहे, ह्यातलं हो का ही 3 आणि हा लाल गा. जो पाहिजे ते ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन पाठवा. कुठे गेला ग ह्याच्यामधनं हो का. हा एक कलर आहे, हां दिग बाई हो का. हा एक कलर आहे, 3 कलर आलेले आहेत. आणि हा कुठे गेला तो सुद्धा घेतलेला देखील. हां दे. आणि हो का हा एक कलर आहे हो का. हे असं ह्याच्यातनं ही 3 कलर आहेत. जो पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट काढून पाठवा. अजून कुठं गेलं बाया काय माहिती आता, मी कच घेतलं. हां हो का. हा एक आहे, सगळं असंच आहे तर फक्त हे डिझाईन वेगळे आहेत. बघू शकता ही अशी आहे, परत हो का ही अशी आहे, एकसारखीच आहे. ठीक आहे ती बी माझं तुझंच आहे तर पण हो काय
हे असंच आहे बाह्यांना. हे काय होतंय मी भीत ऑर्डर टाकते येतात नाही येत म्हणून. आणि हा येत तर हे असं गाऊन आले तर इथं ज्यांची ऑर्डर होती त्यांच्या टाकती गाड्या करून. तिकडं बी आहेत अजून. थांबा सॉरी. क्वालिटी छान आहे, कापड सुंदर आहे. हो का घे माझा नंबर. तुला दुसरा मागावते की. अगं तसं नको करू. हाय तुझ्याकडे लाल 2 आहेत. तुझ्याकडे आहे पण असं नाहीये. तुला नाही बाया दाखवली मी काय माझ्याकडे बघते मैत्रिणींनो. हो का ह्या साड्या काल मागवलेल्या एका ताईसाहेबांनी 3 घेतल्या त्या. ह्यात पण 30 साडी आहे. ह्यात मध्ये हे 2 गाऊन आहेत सगळ्या ताईसाहेबांचं. आणि आता काय हा हो का ही 350 रुपयावाली साडी कुठे गेली. आणि आता ह्या गेल्यात साड्या ह्यातल्या 3. आता त्यातली ती नानींनी बाजूला ठेवली काय ग साडी. हा ही नानीची आहे. आणि फक्त हा कलर राहिला एक लास्ट. ज्यांना कुणाला पाहिजे असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्यायची. आधी घर घेईन तिला काही प्रॉब्लेम नाही. आणि गाऊनमध्ये ना एवढे कलर शिल्लक राहिले तर इथं ज्या ताईसाहेबांना पाहिजे ना असेल त्यांनी ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. कारण का ऑर्डरनुसार गाऊन आहे माझ्याकडलं. हो का हे ह्यातला स्क्रीनशॉट ज्यांना कुणाला पाहिजे त्यांनी घ्या. त्याचं पोस्टर पीस दाखवते तुम्हाला मी मैत्रिणींना. तुम्हाला मी पोस्टर पीस दाखवते. तर पोस्टर पीसमध्ये ही गाऊन आहे ना तसंच सेम हा गाऊन आहे. तर ह्यातला हा एक कलर शिल्लक आहे माझ्याकडं. जर कुणाला हाच पाहिजे ना असेल तर हा पण मिळेल. फक्त तुम्हाला ना वाट पाहावी लागेल. मला ऑर्डर केल्याच्या नंतर ना 5-6 दिवसांनी हे गाऊन मिळतात तुम्हाला. कारण का हे ना क्वालिटी चेक करून मी टाकते. माझ्याकडं मागवते आणि नंतर टाकते. हे गाऊनचेच हे 2 गाऊनचेच पार्सल येतं. आणि दुसरा हे का हे एक आहे हा एक आहे. आणि अशी त्याची डिझाईन आहे बघू शकता पूर्ण. तर त्यातले हे 2 कलर येतं. हे हा एक आणि हा एक. आणि ह्यातमध्ये असा एक आहे तो मी हिरवा जो घातला होता ना त्यातला हा एक आहे. अशीच बाही मैत्रिणींनो फक्त ही डिझाईन आहे. ही पण तशीच बाही आहे फक्त ही डिझाईन आहे. तर हे असे कलर आहेत माझ्याकडे शिल्लक ज्यांना कुणाला पाहिजे नसतील तर. आणि आता माझे हे ज्या ताईसाहेबांचं राहिले ते तर त्यांचं पण येते ना. ह्यांच्या चॉईसनुसार मागवलेले गाऊन आहेत. त्याच्यामुळे हे माझ्याकडे आता टाकायला नाही. तर बघू शकता हे गाऊनच आहेत सारे दिसतात का. ह्या ताईसाहेबांचं जर तुम्हाला असं ऑर्डरनुसार जर पाहिजे ना असेल तुमच्याकडे वेळ असेल 6-7 दिवस 8 दिवस थांबायला तर नक्की तुम्हाला जसं पाहिजे तसं मिळते ना. मी तुम्हाला फोटो टाकीन. आणि नाहीतर मग ह्यातलं अवेलेबल आहेतच आपल्याकडे. हे पण खूप छान आहेत. ह्यातलं घ्या. कारण का मी समजा मी हा जर पीस मागवला तर हा एक पीस माझ्या बरोबर मला एक येत नाही आहे. त्यातमध्ये असे मला बाकीचे पण गाऊन घ्यावे लागतात कलरमध्ये. हा आणि तो एकच आहे बघू शकता. आणि ह्यातल्या साड्या आता गेल्या सगळ्या. एक राहिली फक्त ती तुम्हाला दाखवते. कुठे गेली हो का ही एकच राहिली फक्त ही अशी. मैत्रिणींनो गाऊनची पॅकिंग केली तिकडं. साड्यांची पॅकिंग केली. आणि आता वाजलेले आहेत बरोबर 7:30. आणि आता मी इकडं लाडूची हे सगळे लाडू आहेत बघू शकता. आणि ह्या मसाल्यांची पॅकिंग करणार आहे. हे सकाळपासून तुम्ही म्हणता ना का सकाळच्या व्हिडिओमध्ये असंच पडलेलं होतं. तर आता मला एवढ्या पॅकिंग करायच्यात. इतके पॅकिंग आहे त्या बघू शकता. हो का जवळ आहे ना एवढे पॅकिंग आहेत. आणि मग स्वयंपाक करायचा आहे कारण का दिदूबाईला आमच्या हे आता जेवढं उरकतंय तेवढं उरकायचं आणि मग पुढच्या कामाला लागायचं.